मोटरसायकलने धडक दिल्याने एक महिला जखमी झाली, तर धडक देणाऱ्या मोटरसायकल चालकाच्या मागे बसणाऱ्या मोहम्मद नसीम हलीम राहणार रेल्वे ब्रिज जवळ शिंदेमळा यांचा मृत्यू झाला आहे। या प्रकरणी मिनल राजेश जानकर वय 23 सांगलीवाडी तातोगडेमाळा सांगली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार नोमान मुबारक खान वय 23 राहणार शिंदेमळा सांगली, मूळ राहणार नंदोली तालुका उतरोला जिल्हा बलरामपूर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेली माहिती अशी, 30 जून रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांची सासू तातोगडेमाळा हायवेवर सांगलीवाडीजवळ दूध घेऊन परत घरी जात असताना संशयित आरोपी नोमान खान यांनी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून बेदरकारपणे वाहन चालवून फिर्यादी यांच्या सासू यास धडक दिली। या अपघातामध्ये फिर्यादीच्या सासूला गंभीर दुखापत झाली, तर मोटरसायकलवरील पाठीमागील बसलेला इसम मोहम्मद हलीम याचा अपघातात मृत्यू झाला आहे। म्हणून फिर्यादी यांच्या तक्रारीवरून MH10 AB 7288 वरील चालक नोमान खान याच्यावर सांगली शहर पोलीस ठाण्यात 1 जुलै रोजी रात्री 3 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे।